नमस्कार. द सेपियन्स न्यूजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत. आजचा व्यक्तिविशेषचा विषय आहे रेमंड कंपनीचे मालक गौतम सिंघानिया यांच्या संदर्भातील. आपल्याला सर्वांना माहिती आहे गौतम सिंघानिया, त्यांचे वडील विजयपत सिंघानिया, त्यानंतर त्यांच्या पत्नी गौतम सिंघानिया यांच्या पत्नी नवाज सिंघानिया, या सर्वांविषयी आपल्याला इत्थंभूत माहिती आहे. तरी देखील एक छोटीशी माहिती देतो. गौतम सिंघानिया हे रेमंड्स ग्रुपचे सध्या सर्वेसर्वा आहे. सध्या म्हणजे त्यांच्या वडिलांनी त्यांच्या अगेन्स्ट पिटिशन दाखल केलेली आहे आमच्या माहितीत, आणि कोर्टात त्यांची केस चाललेली आहे की संपत्तीचा मालक कोण. गौतम सिंघानिया हे नवाज सिंघानिया यांचे पत्नी देखील आहे आणि त्यांना 2 मुले आहे, निहारिका सिंघानिया आणि नेस सिंघानिया. हे भारतातीलच नाही, जगभरातील अतिशय श्रीमंत लोकांच्या यादीतील नावाजलेलं नाव आहे, घराणं आहे, जे मारवाडी आहे. या सर्व गोष्टी सामान्यतः सर्व जनतेला माहिती आहे. ते कोण आहे, त्यांची संपत्ती किती आहे, त्यांच्या JK हाऊस या रेमंड हाऊसच्या बंगल्याचं नाव, त्यानंतर त्यांच्या गाड्यांविषयीचं, त्यांच्या लॅविश लाईफविषयीचं सर्वांना एक आकलन आहे, माहिती आहे. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणूनच ते नाही आहे. जी सर्वात कॉमन माहिती आहे ती न देता काहीतरी विश्लेषणात्मक आणि वेगळी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आज आपल्या व्यक्तिविशेषमध्ये गौतम सिंघानिया जरी आपले व्यक्तिविशेष असले, एक व्यक्तिमत्व असलं, तरी देखील या त्यांच्या स्टोरीत 3 व्यक्ती आहेत. एक त्यांचे वडील विजयपत सिंघानिया, ते स्वतः गौतम सिंघानिया, आणि त्यांच्या पत्नी नवाज सिंघानिया. थोडीशी पार्श्वभूमी जर आपण ह्या सिंघानिया फॅमिलीची पाहिली तर विजयपत सिंघानिया हे रेमंड ग्रुपचे सर्वेसर्वा फाउंडर, आणि आज जो रेमंड ग्रुप आपल्याला दिसतो आहे त्याची संकल्पना ही विजयपत सिंघानियांची. वयोमानानुसार, कालांतरानुसार मुलावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांची संपत्ती गौतम सिंघानिया या त्यांच्या मुलाच्या नावे केली. परंतु गौतम सिंघानियांनी संपत्ती मिळताच, पूर्ण कंपनी, पूर्ण प्रॉपर्टी मिळताच त्यांना घराबाहेर काढलं, आणि आज विजयपत सिंघानिया हे मुंबईतच एका रेंटच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत आहेत. दुसऱ्या त्यांच्या पत्नी नवाज सिंघानिया या स्वतः पेशाने वकील आहे, फिटनेस ट्रेनर आहे, एंटरप्रेनर आहेत, आणि त्यांचे वडील देखील नावाजलेले वकील आहेत. आता आपण गौतम सिंघानिया यांच्याविषयी थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. गौतम सिंघानिया यांनी नवाज सिंघानियांना देखील घराच्या बाहेर काढलं, आणि त्यांचा वाद होण्याचा आणि हे प्रकरण घटस्फोटापर्यंत जाण्याचं एक क्षुल्लक कारण आहे जे आपल्याला हसायला येईल असं आहे. ते म्हणजे गौतम सिंघानिया यांनी 9 सप्टेंबरला असलेल्या त्यांच्या वाढदिवसानंतर पहाटे नवाज सिंघानिया यांचं बाथरूम फोर्सफुली वापरलं. दुर्दैवाने त्या वापरण्यातच त्यांचा वाद झाला, आणि त्यांनी, असं नवाज सिंघानिया यांचं म्हणणं आहे, त्यांनी नवाज सिंघानिया, निहारिका सिंघानिया आणि त्यांच्या निसा सिंघानिया या 2 मुलींना देखील मारझोड केली, फक्त आणि फक्त बाथरूमच्या वादातून. बाथरूम कोणी वापरायचं, कोणी नाही वापरायचं. आता बघूया या वादाचं पर्यवसान कशात झालं. या वादाचं पर्यवसान झालं त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या घटस्फोटात, आणि त्या बदल्यात अजून कन्फर्म नाही आहे, पण त्या बदल्यात कदाचित त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीचे 8,500 कोटी रुपये त्यांच्या पत्नी, त्यांच्या मुलींना आणि त्यांच्या वडिलांना देखील द्यायला लागण्यात येतील असं सांगितलं जातं आहे. इथे हाही विषय महत्त्वाचा नाही, इथे विषय हा महत्त्वाचा आहे की चुकतं कोण आहे, किंवा यांच्याकडनं आपल्याला काय शिकायला हवं. सुरुवातीला आपण रेमंडचे सर्वेसर्वा होते विजयपत सिंघानिया यांच्याविषयी जाणून घेऊया. त्यांनी पुत्रप्रेमात त्यांची सर्व संपत्ती ही मुलाच्या नावे केली. रेमंड ग्रुप आणि त्या संबंधितले सर्व व्यवहार मुलाच्या हातात दिले, आणि जिवंत असताना त्यांच्या रचलेल्या साम्राज्यातून त्यांना बेदखल करण्यात आलं, आणि त्यांना रेंटच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायची पाळी आली. त्यांच्याकडनं आपल्याला हे शिकायला हवं की निदान जिवंतपणी तरी मुलांना त्यांची स्वतःची संपत्ती देऊ नये.
जी संपत्ती आपण कमवलेली आहे ती मुलांच्या नावे करून मुलांच्या भरोश्यावर आयुष्य जगण्यापेक्षा मुलांना जेव्हा गरज पडेल तेव्हा देत राहणं हा नियम हे सूत्र कधीही चांगलं. आता विजयपत सिंघानियानंतर आपण गौतम सिंघानियाविषयी बघू. गौतम सिंघानिया यांनी एकाच वेळी वडिलांशी प्रतारणा केली, वडिलांनाही घराच्या बाहेर काढलं आणि कालांतराने त्यांनी त्यांच्या पत्नीला आणि मुलींना देखील बाहेर काढलं. ही त्यांची फितरत आहे. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की मनुष्य प्रगती करतो, भौतिक जीवनात मोठा होतो, पण वैवाहिक जीवनात किंवा आपल्या नातेसंबंधात कुठेतरी फेल होतो, हे यावरून दिसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की बिझनेस माइंड असलेला मनुष्य बिझनेसमध्ये जेवढा अग्रेसर असतो, ऑफेन्सिव्ह असतो, तो तसाच घरात देखील असावा असा नियम नसताना देखील गौतम सिंघानिया यांनी घरात सुद्धा बिझनेस आणि बिझनेसचे कावेडावे आणले. आता नवाज सिंघानिया हा व्यक्तिमत्व, ही व्यक्ती अतिशय महत्त्वाची आहे. नवाज सिंघानिया मगाशीच सांगितल्याप्रमाणे या गौतम सिंघानियाच्या पत्नी आणि विजयपत सिंघानिया यांच्या सूनबाई आहेत. ज्या वेळेला सासऱ्याला नवऱ्यानी घराबाहेर काढलं, त्यावेळेस यांनी कुठलाही प्रतिकार केला नाही, नवऱ्याला समजवलं नाही आणि नवऱ्याला पूर्ण फ्रीडम दिलं त्याच्या कुकृत्य करण्यासाठी. आज त्याच नवऱ्यानी बापासारखंच स्वतःच्या पत्नीला म्हणजे नवाज सिंघानिया यांना घराबाहेर काढलं. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की नवाज सिंघानिया यांना आपल्या पतीला किंवा त्याच्या स्वभावाला ओळखता आलं नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली. ज्या वेळेला आपल्या जवळचा माणूस आपल्या बापाचा होत नाही, तो आपला नवरा म्हणून तरी कसा होईल, हे नवाज सिंघानिया यांना ओळखता आलं नाही. या 3 पात्रातून आपण जे काही शिकलो आहे, ते अतिशय मोलाचं आहे. पहिला नियम, ह्यात असताना मुलाच्या नावावर काहीही करू नये, स्वतःची संपत्ती. दुसरा नियम, गौतम सिंघानियासारखं आई-वडिलांना बाहेर न काढता त्यांना प्रेम आणि आदर द्यावा, कारण का त्यांच्यामुळे आपण आहोत, नाहीतर एक दिवस आपलं घर देखील उद्ध्वस्त होतं. आणि तिसरा नियम जो नवाज सिंघानिया यांच्या संदर्भातील आहे, ज्या वेळेस आपल्या जवळचा व्यक्ती आपल्याला जवळ करून त्याच्या जवळच्या, त्याच्या रक्ताच्या नात्यांना तोडतो, त्यावेळी तो आपल्याला देखील कधीही तोडू शकतो, याची शक्यता नाकारता येत नाही आणि ती ओळखायला हवी, जी ओळखण्यात नवाज सिंघानिया कमी पडल्या. 2/3/2019ला मी स्वतः रेमंड्सचे मालक गौतम सिंघानिया आणि रेमंड्स ग्रुप यांना एक ईमेल पाठवला होता. त्या ईमेलमध्ये मी नमूद केलं होतं, आपल्या प्रॉडक्टची, आपल्या कंपनीची टॅगलाईन आहे द कंप्लीट मॅन. आणि जो व्यक्ती आपल्या आई-वडिलांचा होत नाही, त्यांच्याशी प्रतारणा करतो, त्यांना धोका देतो, तो कंप्लीट मॅन होऊच कसा शकतो? याचं कुठल्याही प्रकारचं उत्तर अद्याप पावेतो मला आलेलं नाही आणि मी त्या दिवसापासून रेमंडचे प्रोडक्ट खरेदी करणं बंद केलं. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, नवाज सिंघानिया आणि गौतम सिंघानिया यांच्यामधलं डिस्प्यूट जेव्हा सोशल मीडियावर आलं, त्यानंतर रेमंडचा शेअर 12% पडला. मला असं वाटतं, आई-वडिलांचा शाप कधीही खाली जात नाही. तो कधी ना कधी, कुठे ना कुठे, कुठल्यातरी स्वरूपात आपल्यासमोर येतोच. म्हणून जगात नेहमी आई-वडिलांचा आदर करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि त्यानंतर आपले सर्व कर्तव्य आहेत. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम. एक छोटीशी विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या द सेपियन्स न्यूजला जास्तीत जास्त प्रेम द्या. थँक यू. हॅव अ नाईस डे.